ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। ताई श्री स्वामी समर्थ ताई। हो, मग कुठल्या गावात राहता आपण? आम्ही बदलापूर मध्ये राहतो, अंबरनाथ बदलापूर। ताई सांगा, स्वामी अनुभव सांगा तुम्ही। हो हो, मी माझ्या मुलीचा अनुभव सांगते ताई। बरोबर। माझ्या मुलीचं लग्न मला ज्यावेळेस स्थळ आलं ना, हा हा, तर त्यावेळेस त्या मुलाचं पहिलं लग्न झालेलं, पण मला असं वाटलं आता एवढं वर्ष झाले पण मी आठ घातली नाही त्याच्याकडे का तुमचे डिवोर्सचे पेपर दाखवा म्हणून असं। त्यांनी पण सांगितलं का ती काय आता येणार नाही, असं नाही तसं नाही। तर पण मग मी असा विचार करायला पाहिजे होता की ती बाई कशाने गेली, काय गेली। मी भावनाच्या भरामध्ये जाऊ दे बा, रेल्वेत कामाला येईल, चांगलं पगार आहे, आपली मुलगी सुखात राहील असं त्या हेतूने मी देऊन टाकलं मुलीला। करेपर्यंत एकदम गोड 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 बोलत होते असं। हा मी असं असं लिहून देईल, हे लिहून देईल, ते लिहून देईल। आम्ही पण विश्वास टाकला, जाऊ दे काय कोणी काही बरोबर घेऊन जात नाही, सुख मिळालं बस झालं असं मला वाटलं त्यावेळेस। हा, आणि मग काही 8-10 दिवस पण नाही चांगले गेले तर त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, आईनी आणि त्या मुलांनी। सारखेच त्रास द्यायचे, ते काही सांगतच नव्हती। कधी जेवण जास्त झालं तर मग रात्रीचं उरलेलं सकाळी तूच खा, आम्हाला देऊ नको, आमच्यासाठी ताजं कर। तर मग रात्रीचं जेवण कमी झालं तर मग तिला ठेवत नव्हते, तशीच झोपायची। जास्त झालं की सकाळी तूच हे खा। मग ती काय करायची, लॅब मध्ये जायची ना, तर मग ते जेवण आहे ना ती रात्रीचं शिळं घेऊन जायची, रोजचं डेली शिळं घेऊन जायची। मग त्या पोरी काय करायच्या, मग त्या मुली काय करायच्या, तिच्या मैत्रिणी तिचं शिळं त्या खायच्या आणि ताजं तिला द्यायच्या। आणि मला ही भानगड माहितच नाही, आणि मला भेटायचं ठरलं तर मी तिथं जाऊन तिला भेटायचे कामाच्या ठिकाणी। मला आजपर्यंत अजून मी तिचं घराचा उंबरा पण नाही ओलांडला, कसं घर आहे काय घर आहे। 8-9 वर्ष झाले। हा, 8-9 वर्ष झाले लग्नाला। हा जवळच आहे, थोडस अंतरावर, अर्धा तास लागतो। आणि मग असं करता करता 2-3 वर्ष झाले। मग तो थोडा ड्रिंक करायचं तर मग मुलं बाळ व्हायला पण थोडीशी अडचण झाली ना, मग ट्रीटमेंट घेतली तिची, ती मॅडम ओळखीची, तर त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली तर तिला फरक पडला। मग तिला दिवस गेले, डिलिव्हरी झाली प्रायव्हेट मध्ये तिथंच। मग शिजरच्या वेळेस तिला असं वाटलं आपण नॉर्मल हो बा, आपल्या भावाला नको बा खर्च, असं तसं करायच्या वेळेस तो मला अर्धा खर्च मी देईन, अर्धा तुझ्या आईकडून घे, तुझ्या भावाकडून घे। तर मी बोलले ठीक आहे, एवढा रेल्वेत कामाला असून 1.25 लाख पगार असून बोलले ठीक आहे। एवढं पगार असून तुमच्याकडनं पैसे घेतले अर्धे पैसे मी 40,000 दिले काही त्यावेळेस इकडून तिकडून जमा करून। आणि मग काय केलं, मग किती 7 दिवसात आम्ही घरी आलो। मग 10 असं तसं 15-20 दिवस बरे गेले, रोज यायची माई लेकरं, रोज यायची पोरीला बघायला, आंघोळ पांघोळ घालायची ती आजी जायची। असं करता करता काहीतरी कुरबुर झाली तर मग येणं थोडं बंद केलं त्यांनी। आणि मग बारसं ठरलं एवढ्या टायमाला। तर बारशाला फोन केला तर काही फोन केला तिकडून, एवढ्या घरात आम्ही कुठं बारसं करायचं, नाही सॉरी पाळणा। तर मग माझा बारका मुलगा आहे ना, तो काय बोलला, काय नुसतं पाळण्यात घालायचं हे, माझ्या मित्राचा पोराचा पाळणा आहे, तो मी आणू का थोड्या वेळ टाकायला। आम्हाला काय वाटलं, आम्ही साधे भोळे माणसं आहे, हा बाबा ते पाळण्यात टाकलं तर उलट पालट होतं, तो काही जास्त दिवस चालत नाही, आण। त्याला तेवढाच राग आला, माझ्या मुलीला काही जुना पाळणा द्यायचा का म्हणजे, जुन्या पाळण्यात टाकायचं। परत ते झालं, लगेच फुगला आणि तिकडून फोन केला, मी काही बारशाला येत नाही। मग माझा मोठा मुलगा बोलला, नको आपल्याला जुना पाळणा, आपण नवीन आणू। नवीन आणला, फोन केला, नाही मी बारशाला आम्ही नाही येत म्हणे। लागल तितका फोनवर बडबड केली त्यांनी मला। मग तसं ते 1.25 महिन्याची पोरगी झाली बर का। मग आलेच नाही ते, पोरगी झाली 3-4 महिन्याची। मग त्यांनी दुसरा रूम घेतला। बाळाला बघायला तर येत होते का ताई? मग नाही। मग 3-4 महिन्याची मुलगी झाली आणि मग त्याला काय झालं काय माहिती, तर मग त्याने काय केलं, रूम घेतला दुसरा रूम घेतला। त्यावेळेस ती इकडे आमच्याकडे आली होती ना,
हा नाही तोच त्या रूमचं काहीतरी काय करायचं होतं वाटतं, तर पूजा घालायची होती रूमची. हा मग हिला फोन केला का पूजा घालायची आहे, तू ये बा म्हणून. तिला तिच्याच मोबाईलवर हे टाकलं, आपलं पूजेचं कार्ड टाकलं. आम्हाला तर नाही, बरोबर. फक्त तिलाच फक्त कार्ड टाकलं, बायकोलाच. हा फक्त तिलाच टाकलं. मग माझी चुलत बहिणीला मी अशी अशी बोलले, ती बोलली जाऊ दे ताई, त्यांनी फोन केला ना तर मी जाते बोलली तिच्या बरोबर. तिला बोलले जाय बाई तू. मग ती तिला घेऊन गेली. मग ती पूजा बिजा झाली, कोणीच तिच्याशी नाही बोललं, फक्त तो नवरा बोलायचा. तो बोलला. मग पूजेला बसले, नाही तर मग पूजेला दुसरे बसवणार होते. मग पूजेला बसली, ती माझी बहीण पुरीला घेऊन बसली, ती पूजेला बसली. माझ्या बहिणी संगती पण कोण नाही बोललं. मग ती सोडून आली तिला तिथं. मग कसे तरी 8-15 दिवस, महिनाभर गेलं वाटतं तसं बरं. मग परत ते भांडणं चालू झाले. मग ती तोपर्यंत 4-5-6 महिन्याची, 4 का 5 महिन्याची झाली. आणि मग मोठं भांडण झालं. 4 महिन्यापासून ती मुलगी माझ्याकडे होती. ती बारकी मुलगी 4 महिन्याची, तर मुलगी 5 वर्षाची झाली. 4 महिने तर 5 वर्ष बघा. तेव्हा मग आम्ही स्वामी सेवेत गेलो ना. असंच मी युट्यूब बघितलं दादांचं. माझी अशी प्रदीप दादांचं. माझी इच्छा झाली, आमच्याच गावाच्या रस्त्याला येते, माझं माहेर तिकडच. मग मी माझ्या बारक्या मुलाला बोलले, म्हणलं अरे असं असं मठ आहे, मला जायचंय, आपलं असा प्रॉब्लेम आहे ताईचा. हा नेईन म्हणे मम्मी तुला. मग मी विचार केला, मनाला ठाम निश्चय घेतला, म्हणलं जायचं मठामध्ये. मग या बारकीला घेतलं ना, आम्ही गेलो दोघी बहिणी, मायलेकी. माहित पण नव्हतं मला कसं जायचं काय जायचं. गेलो आम्ही तिथं गेलो. मग मी सगळं दादांजवळ खूप रडले, सगळं सांगितलं त्यांना. मग त्यांनी सेवा दिली आणि मग मी घरी आले. काय काय सेवा दिली होती तुम्हाला त्यांनी? त्यांनी ताईला गुरुचरित्र पारायण करायला सांगितलं आणि काही वस्तू दिल्या होत्या दादांनी. 3-4 हजाराचं सामान ते मला लागलं ताई. ते मी घेऊन आले तिथूनच आणि ते घरात ठेवायला लावलं. माझ्या अंगाला पण काटा आला. घरात ठेवायला लावलं ताई. तर माझ्या ताईनी एक सुद्धा पारायण नाही केलं. कामाला जायची ना, वेळच नसायचं तिला. स्वामींनी तिच्याकडे एवढं छान बघितलं ताई, मला सांगताना रडायला येतं. फक्त पहिल्याच अध्यायातलं तिने 6च हे वाचलं. तर तिला म्हणजे या बारकीलाच त्यांनी फोन केला. त्यांच्या मिस्टरांनी कॉल केला. मिस्टरांनी म्हणजे आधी 8-10 दिवसापासून तो तिला शोधित होता वाटतं माझ्या बारकीला. ट्रॉफिक मध्ये आहे ना, एवढा उल्लेख पण नाही करता येत. तर मग तो डायरेक्ट कोणाला तरी विचारलं, म्हणे अशी अशी व्यक्ती इथं कामाला होती म्हणे, हाय त्यांची ड्युटी तिकडे आहे म्हणे पेशंट. मग त्या तिकडे गेला जिथं ड्युटी होती तिची. तर तिने बघितला हा कसा इकडे आला म्हणून. तिने काय बघितलं ना, बघितलंच केलं. तिच्या समोर जाऊन उभा राहिला. बोलतो असं तसं. ती म्हणे काय हो भाऊजी इकडं? म्हणे असं असं तुझ्या बरोबर काम आहे, असं तसं. म्हणे काय? म्हणे असं असं तसं तसं, माझी चुकी झाली, असं झालं. मग तिला रडायला आलं, ती पण रडायला लागली. मेवणीला भेटले म्हणजे तुम्ही? मग तिने परत त्यांना दोघांना जुळून दिलं. असं झालं ते. आणि मग त्यांनी लगेच फोन लावला, म्हणजे मला तिने फोन केला, मम्मी असं असं आहे, पिलीला घेऊन, म्हणजे त्या मुलीला घेऊन. मुलगी झाली ती 5 वर्षाची. 4 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंत 5 वर्ष तुमच्याकडेच होती, माझ्याचकडे वाढली. तिचं 2 वर्ष तिला सिनियर केजी, ज्युनियर केजी तर शाळेत टाकली जवळच. 20-20 रुपये, 20-20 हजार 2 वर्ष भरले. तिनेच भरले, थोडे थोडे करून. कामाला जायची ना, आणि माझ्या मुलांनी मदत केली. मी त्या पोरीला सोडवायचे, आणायचे घरी. म्हणजे स्वामींची सेवा चालू केल्यानंतर ना, स्वामींनी त्यांना चांगली बुद्धी दिली आणि परत बायकोला आणि मुलीला बोलवून घेतलं. बरं, मग आता त्यांनी तिथंच आहेत का? मग त्यांच्यासोबत तिथंच आहे. सासरी गेले ताई? गेली. मग सांगते ना. मग फोन केला म्हणे असं तसं. आणि तिला उपवासच होता ताई त्या दिवशी, महालक्ष्मीचे. दिवाळी झाल्यावर ते येत नाही का दिवाळी, कोणते उपवास असतात ते दिवाळी झाल्यावर, तो महिना मार्गशीर्ष महिना. पहिलाच गुरुवार होता ताई तिचा आला. आणि ते भेटले दोघ जण. तिनेच फोन केला, ती ड्युटीवरून आली, म्हणजे ताई इकडे ये. ती घरी पण नाही, तिने येऊन दिलं. तिने तिकडे बोलावलं आणि पोरीला पण बोलावलं. मग पोरीला 2 ड्रेस घेतले त्यांनी त्याच दिवशी. दुकानात नेलं, कडेवर घेतलं, जवळ घेतलं.
आणि अरे तिला बापरे, फोन डोळ्यात पाणी चाललं असणार हे हो दृश्य बघून हो तुम्हाला हो सगळं. हो 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 मला एवढा अत्यानंद झाला. आणि माझा मुलगा आहे ना मोठा मोठ्या मुलाने त्याला मी सांगितलं असं असं. त्याला म्हणजे आनंद अश्रू आले. त्याला थोडा राग राग तर भयंकर होता पोटामध्ये. हा हा. का मी माझ्या बहिणीने का असं काय असं केलं एवढी तिला सजा. हम्म. आणि मग असं असं भेटलं असं. मला आधी भीती वाटायला लागली, मुलगा काय म्हणतो काय नाही. हा हा हा. तो इथं नाही आला आणि ही कशी केली त्याला भेटायला. मग मी त्याला खूप समजावलं. आणि त्याला माहिती मग मी स्वामींची सेवा करते आणि माझा मुलगा पण सेवेकरी. तो हो. त्यांनी 5 वर्ष पदयात्रा केली ताई, बदलापूर ते अक्कलकोट. अरे बाप. हा हा हा. तर मग मग गेले. मग घाई करायला लागला, उद्याची ये, मी परत घ्यायला येतो. मी हा हा. वरती मी रोज स्वामींना म्हणायचे, स्वामी तो वरती नाही आला तरी चालेल, पण इथपर्यंत येऊन माझ्या मुलीला तो घेऊन गेला पाहिजे. ती बर. स्वतः जाणार नाही, मी स्वतः तिला पाठवणार नाही, तो स्वतः आला पाहिजे. तर स्वामींनी बरोबर त्याला स्वतः इथं आणलं. आणि मग अरे रात्री हा. रात्री बरोबर तिला उपवास होता, गुरुवार. उपवास तिला बी हे झालं ना 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर गेली ती. उपवास सुद्धा सोडीना, पण म्हणलं सोड बाई उपवास. आणि रात्री 10 वाजता आमच्या बिल्डिंगच्या सगळ्या बायका खाली उतरल्या तिला वाटा लावायला. आणि मी आणि माझा मुलगा इथं गॅलरीत बसलो. वाटालाच खिडकी रस्ता आहे. आणि आम्ही लाईट बंद केला. आणि माझा मुलगा मी इथून तिला बघतो चालली तर. अरे. रडतोय आम्ही मायलेकर. आता तो नसर रडला का नाही पुरुषांचा आपल्याला कळत नाही. हो हो पण बरोबर. मी वरतून रडते आणि तिला बघते. म्हणतात शेवटी स्वामींनी माझ्या स्वामींनी तपश्चर्येला हो हो. हो असा स्वामींनी अनुभव तुमची येत आहे इच्छा माझा. पूर्ण केली, बरोबर इच्छा पूर्ण तुमच्या केली. दारात आणली. तुम्ही हो जसं हो म्हणता हो तसंच बरोबर झालं. आला. आणि हो. मग त्याच्यानंतर परत तिचं काही कमी होय ना, तिचं सासूचं तिचं चालूच. पण मग त्याला ते हे झाली ना, शिक्षा मिळाली ना. हा मग हा. तो बाबा तुला जसं राहायचं तसं राहा, मी तुला काही म्हणणार नाही, मी हा काही हा. बोलणार नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे आता बायकोची साईड घेऊन त्यांनी व्यवस्थित हा हा सांगितलं हा परत. नाही बायकोची साईड नाही, म्हणजे आई जे समोर. बरोबर आहे ते. हा 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 हा. आई समोर तो अजून पण तिच्या बरोबर जास्त चांगला बोलत नाही. मी म्हणते जाऊ दे, तू स्वामींचंच नाव घे, स्वामी हे बघून घ्या, स्वामी हे बघून घ्या. मग तिच्या बाजूलाच केंद्र आहे स्वामींचं. हा हा. जाती ती मठामध्ये. मग बरं. तिला स्वतः तिला अनुभव आले. आता ती पण करती. तिला रुद्राक्षाची माळ पण तिच्या मैत्रिणीने, ती अक्कलकोटला गेली, ती माळ पण तिच्या मैत्रिणीने तिला दिली. अचानक ती गेली आली, तिला माळ दिली. आता हा. कधी कधी माळ पण जपती. शिवाय स्वामींना माहिती. आणि एक दिवस तिला दृष्टांत पण दिला होता इथेच माझ्या घरामध्ये. माझ्या घरात मोठा फोटो आहे, मोठा फोटो आहे स्वामींचा. 3 वाजता तिला जाग आली. तर माझा मुलगा असा झोपलेला, मोठा मुलगा, आणि ती अशी झोपलेली मुलीला घेऊन. आणि मी नाईटला गेलेली होते. बरोबर मला सकाळी येऊन सांगायला लागली. बरोबर तिला 3 वाजता जाग आला. असे डोळे उघडून बघते. तर आता पोरांना कसे, त्याला नाईटची सवय, तो मोबाईलच बघत होता. तर त्याच्या उशाला बसलेले बाबा. आणि त्याच्या उशाला बसलेले. तिथं शोकेश आहे, त्या शोकेशवर फोटोच्या खाली. आणि तिने असे डोळे उघडून बघितले तर बसलेले दिसले. पण ती घाबरली आणि हलायला लागली थरथर. तिने पटकन स्वामींना काहीतरी म्हणायला पाहिजे होतं असं, पण नाही, शब्द नाही फुटले. स्वामींनी असा आशीर्वाद दिला तिला. आणि सकाळी मी 8 वाजता ड्युटीवरून आले. मला बघून रडायला लागली, सांगायला लागली. मला पण रडायला आलं. म्हणजे मी बोलले माझं फळ आलं मला असं. आणि मग ती गेली तिच्या घरी. आता सध्या तिच्याच घरी. आता काही म्हणत नाही, बोलत नाही. थोडं होतं, जाऊ दे, आता होतच आहे ते. थोडंफार प्रत्येक ह्याच्यात होतं. हा आता सगळं व्यवस्थित आहे. आणि दर दिवस येते माझ्याकडे. त्याला सोडवायला जाते ना स्टेशनला गाडीवर. गाडी बिडी पोरांनी माझ्या गाडी बिडी घेऊन दिलेली. गाडीवर येते जाती आणि सोडून येते, आमच्याकडे बसती उठती जाते. असं सगळं ठीक केलं स्वामींनी ताई. स्वामींनी एकदम सुखीचा संसार करून दिला. एकदम सुखाचा संसार केला ताई. असं श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव आहे तुमचा. धन्यवाद. थँक्यू ताई. श्री स्वामींजवळ प्रार्थना करा ताई आमच्यासाठी. हो नक्की करते.